छत्रपती शिवाजी महाराज की सह्याद्री फक्त डोंगरांची रांग नाही, हा इतिहासाचा साक्षीदार आहे, शौर्याचा वारसा आहे आणि आपल्या मातेशी जोडलेली एक भावना आहे। याच सह्याद्रीच्या कुशीत उभा आहे माहुली किल्ला। निसर्गाने भरभरून दिलेले सौंदर्य, उंचच उंच कातळकडे, धुक्यात हरवलेल्या डोंगर रांगा आणि प्रत्येक पावलावर इतिहासाची जाणीव करून देणारा हा माऊली। माऊलीची वाट सोपी नाही, पण सह्याद्रीची वाट कधीच सोपी नसते। एक पाऊल पुढे, एक श्वास खोल आणि मनात फक्त एकच ध्यास, गड पाहायचा नाही, गड समजून घ्यायचा। हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय सह्याद्री। हा प्रवास केवळ एक किल्ल्याचा प्रवास नाही, हा प्रवास आहे आपल्या आईबाबांच्या स्वप्नपूर्तीच्या घरातून सह्याद्रीच्या कुशीत इतिहास शोधण्याचा। सह्याद्री आईबाबांची स्वप्नपूर्ती, इथून सुरू झालेला हा प्रवास आता घेऊन चाललो आहोत आपल्या महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांकडे। गडकिल्ले अभ्यास मोहीम, माहुली दुर्ग। जय शिवराय, शुभ शुभ सकाळ। जय शिवराय मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण कित्येक महिन्यानंतर आज आपल्या या सह्याद्री आईबाबांची स्वप्नपूर्ती या घरातून आज आपण गडकिल्ले अभ्यास मोहिमेला नव्याने सुरुवात करीत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज, आई भवानीचा आशीर्वाद आणि आईबाबांच्या आशीर्वादाने आज आपली ही मोहीम सुरू होत आहे। तर चला माऊलीगडाकडे। जय शिवराय। पहाटेचे 4:10 पावसाळ्याची हलकी चाहूल आणि माऊलीच्या दिशेने निघण्याची वेळ झाली होती। मोहिमेची वेळ ठरलेली आणि टीममधील प्रत्येक जण अगदी वेळेवर तयार। सोबत होती आपली विश्वासू दुर्गराणी 0651 आणि फक्त एकच ध्यास, माहुली दुर्ग सर करायचा आणि त्याला फक्त पाहायचं नाही तर गड समजून घ्यायचं। अशा प्रकारे पाठीच्या शांत वातावरणात पावसाळ्याच्या हलक्या सरींची साथ घेत आपला माहुली गड किल्ले अभ्यास मोहिमेचा प्रवास सुरू झाला। हळूहळू पाठ सरत होती आणि सकाळच्या प्रकाशात पावसाळ्यातला सह्याद्री आपलं खरं सौंदर्य खुलवत होता। चहूबाजूंनी हिरवळ, डोंगरावर पसरलेलं धुकं आणि पावसाच्या सरी आणि मनाला प्रसन्न करणारा निसर्ग। खरं सांगायचं तर पावसाळ्यात गडकिल्ल्यांची मोहीम म्हणजे निसर्गाच्या स्वर्गीय रूपाचा अनुभवच। आम्ही मुरबाड मसामार्गे माऊलीच्या दिशेने पुढे जात होतो। वाटेत एखाद्या ठिकाणी थांबून गरमागरम चहा मिळेल अशी मनात आशा होती, पण एवढ्या पाठे या रस्त्यावर ना दुकान दिसलं ना हॉटेल। आणि पुढे या प्रवासात एक वेगळंच आव्हान आमची वाट पाहत होतं। काही ठिकाणी रस्त्याची अवस्था इतकी खराब होती की पूर्ण रस्ता चिखलाने माखलेला। गाडी चालवणं म्हणजे अक्षरशः एक आव्हानच। पण मोहिमेचा निर्धार पक्का होता। रस्ता कितीही कठीण असो, माऊलीची वाट थांबवायची नव्हती, कारण सह्याद्रीची हाक आली की रस्ता कधीच अडथळा ठरत नाही। आणि अखेर आमच्या नजरेसमोर माहुली गडाची कमान आली। जवळपास 2.5 तासांचा प्रवास करून आम्ही माहुलीच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो होतो। फायनली आपण माऊली किल्ल्याच्या इथे आलेलो आहोत। माऊली किल्ल्याचा हा बेस आहे। माऊली किल्ल्याची इथून ही एंट्री आहे आणि याच प्रवेशद्वारासोबत आपण इथूनच आज आपली गडकिल्ले अभ्यास मोहीम आज सुरू करीत आहोत। आणि माझ्यासोबत आहेत सह्याद्रीमध्ये जे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये ज्यांना एक पुरस्कार प्राप्त झाला ते आपले गुरुनाथ आगिवले हे इथले स्थानिक गाईड आहेत, वाटाडे आहेत आणि उत्तम मार्गदर्शक आहेत। आज ते आमच्यासोबत जरी नसतील तरी त्यांचा मुलगा
आज आपल्यासोबत असणार आहे नवनाथ आगिवले यांचा नंबर मी आपल्या स्क्रीनवरती देणार आहे, जेणेकरून सह्याद्रीमध्ये वाटाड्या घेणं खूप अत्यंत आवश्यक आहे. कारण माऊली गडावरती पण असे काही प्रसंग झालेले आहेत की वाटा चुकणं वगैरे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली सेफ्टी ही खूप महत्त्वाची. सो माऊली गडाचा इतिहास पूर्ण आपल्याला आपल्या या व्लॉगच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत. सो आजच्या या ट्रेकिंगला गडकिल्ले अभ्यास मोहिमेला आमच्यासोबत आपले नेहमीचे जे ट्रेकर्स आहेत ते रोशन ठोंबरे, त्याच्यानंतर आपला मित्र प्रसाद जाधव, त्याच्यानंतर पुन्हा एकदा आमचे ठोंबरेवाडीचे रोशन ठोंबरे, आणि आमचा पायलट आकाश गोडिवले. आणि चला मग नव्या जोमाने नवीन सुरुवात. जय शिवराय, जय शंभूराजे. पावसाळ्याचे दिवस असल्याने ही नदी त्या काळात अधिकच रौद्ररूप धारण करते. आज पाऊस कमी असल्याने नदीचा प्रवाह आटोक्यात होता आणि आमच्या स्वागतासाठी वन खात्याने नव्याने उभारलेला हा सुंदर पूल सज्ज होता. पूल ओलांडला आणि आता सुरू होणार होता खरा सह्याद्रीचा प्रवास. हिरव्यागार वनराईत प्रवेश करत माऊली किल्ल्याच्या जंगलातून आमच्या ट्रेकला सुरुवात झाली. माऊली गडाचा ट्रेक सुरू झाला आहे आणि पुरती दमछाक झालेली आहे. साधा सोपा हा सरळ ट्रेक नाही आहे. आणि इथं मागे बघू शकता एकदम फॉग आलेला आहे, पूर्ण धोक्यात हरवलं आहे. माऊली गडाचे अनेक सुळक्या आहेत आणि सुळक्यांसाठी आणि ठाणे जिल्ह्यातला सर्वात मोठा उंच शिखर आपण त्याला बोलू, ठाणे जिल्ह्यातला सर्वात उंच शिखर म्हणून माऊली गडाची गणना केली जाते. आणि माझ्यासोबत आमच्या सर्वांच्या सोबत आमचे गाईड नवनाथ आगिवले हे सोबत आम्हाला मार्गदर्शन करणारे पूर्ण या ट्रेक्सबद्दल. सो ट्रेक तुम्हाला असं एकदम दुर्गम भागात जो एखादा किल्ला असेल त्या ठिकाणी तुम्हाला गाईड घेणं खूप अत्यंत आवश्यक असतं. नवनाथ आगिवले यांचा नंबर आपल्या स्क्रीनवरती मी देत आहे, जेणेकरून तुमची अगदी राहण्याची आणि जेवणाची आणि उत्तम प्रकारे तुम्हाला गाईड मार्गदर्शन ते करतील. सो वाटाड्या घ्या, सह्याद्रीमध्ये वाटा चुकणार नाही आहेत आणि पुरेपूर सह्याद्रीचा आनंद घेता येईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आणलेला कचरा आपल्यासोबतच घरी घेऊन जा. निसर्ग वाचवा, गडकिल्ले वाचवा, तरच पुढच्या येणाऱ्या पिढीला आपल्याला गडकिल्ले दाखवता येतील. सो अधिक वेळ न घेता आपण गडाच्या दिशेने वाटचाल सुरू करू. चला मग, चला मित्रांनो, चला. सुमारे 2800 फूट उंच गिरिदुर्ग प्रकारातील माऊली किल्ला कठीण व मध्यम श्रेणीत गणला जातो. सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये येणारा आणि अग्निजन्य खडकापासून बनलेला हा किल्ला एक दुर्ग त्रिकूट आहे. माहुली, भंडारगड आणि पळसगड एकत्र येऊन हा किल्ला तयार झाला आहे. त्या कारणे या किल्ल्याची रचना 3 वेगवेगळ्या भागांनी तयार झाली आहे. मध्यभागी माहुली, उत्तरेस पळसगड आणि दक्षिणेस भंडारगड असा दुर्ग त्रिपुरांचा एक दुर्ग बनलेला असून त्यातील माहुली हा मोठा किल्ला आहे. अप्रतिम हा माहुली गडाचा व्ह्यू दिसतोय आपल्याला. सुंदर निसर्गरम्य धबधबे कोसळताना दिसतात आपल्याला. आत्ता मध्ये मध्ये हलक्या पावसाच्या सरी येऊन गेल्या आणि फॉग पसरलेला आहे. अप्रतिम असा नजारा आपल्याला वरती गडावरती पाहायला मिळणार आहे. पाहू शकता आपण, अप्रतिम असा व्ह्यू इथं दिसतोय आपल्याला. आणि आज वातावरण एवढं भारी आहे, मध्ये मध्ये पाऊस येतोय आणि पावसामध्ये दमदार आपली आजच्या या माऊली गडाची अभ्यास मोहीम सुरू झालेली आहे. माथेरानपेक्षाही उंच, थंड हवा, हिरवीगार वनश्री या कारणे माहुली हे गिरिभ्रमण करणाऱ्यांना व पर्यटकांना आकर्षित करणारे ठरलेले आहे. वाघ, वानरे, ससे, माकडे, डुकरे, हरिण, प्राणी व मोर, घार, गिधाड यासारखे पक्षी तर विषारी साप असे येथील वन्यजीवन समृद्ध आहे. गिरिभ्रमण करणाऱ्या सर्वच गिर्यारोहकांचा आवडता किल्ला म्हणून ओळख असलेला माहुली किल्ला श्रावण महिन्यात या निसर्ग सौंदर्याच्या या खजिनेला हिरवी झळाळी येते. या परिसरात ऐन, साग, शिसव, मोह, आंबा या व्यतिरिक्त अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत. शिवाय इतरही औषधी वनस्पती आहेत. या वनभागातून
पावसात भटकंती करणं हा आनंददायी व स्वर्गीय अनुभवच. आता आम्ही माऊली गडावरती आहोत आणि माऊली गडावरती ह्या टप्प्यावरती आल्यानंतर आपल्याला या समोर सुट्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसते आपल्याला. आणि नीट जर पाहिलं आपण तर आपल्याला प्रतिमा अगदी स्पष्टपणे दिसते आणि महाराजांना आपण इथून मुजरा करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय सह्याद्री. जय सह्याद्री. जय गडकोट. 1636 मध्ये शहाजीराजांनी शिवबा व आई जिजाऊ साहेबांसह माऊलीचा आश्रय घेतला. मोगल सेनापती खान जमानने माऊलीस वेढा दिला. शहाजीराजांनी किल्ला शेवटपर्यंत लढवला, पण अपुरे सैन्य या कारणे शरणागती पत्करली आणि पुढे हा किल्ला निजामशाहीच्या अस्त्राचा जणू साक्षीदारच ठरला. पुढे 8 जानेवारी 1656 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मोगलांकडून जिंकला व इसवी सन 1666च्या पुरंदरच्या तहात मोगलांना परत केला. पण शिवरायांचे चातुर्य इथे दिसून येते. उत्तरेला पळसगड, दक्षिणेला भंडारगड व माथ्यावर माऊली असे 3 भाग आहेत, म्हणजे वेगवेगळे किल्ले आहेत असे दर्शवले गेल्याने चक्क 2 गड वाचले. पण नंतर 1670 रोजी महाराजांनी माऊलीवर मराठ्यांचे निशाण अर्थात भगवा फडकवला. फायनली आपण माऊली गडावरती आलेलो आहोत. माऊली गडाच्या सर्वोच्च माथ्यावर आपण आहोत आता. आणि माऊली गडाचा हा सर्वोच्च माथा, इथे भगवा ध्वज विराजमान आहे. आणि साधारणतः आपण 2 तासामध्ये इथे आलेलो आहोत माऊली या गावापासून. आणि माऊली गडाचं एक आमचं सर्वांचं स्वप्न होतं आणि सह्याद्री आईबाबांची स्वप्नपूर्ती हे घर आपल्या देवी देवतांचा आशीर्वाद आणि आईबाबांच्या आशीर्वादाने उभं करताना आपली मोहीम कुठेतरी थांबली होती. आणि आज आमची पुन्हा एकदा टीम माऊली गडावरती आलेली आहे. आणि माऊली गड हा आमचा पहिलाच हा नवीन अभ्यास मोहीम आहे. आणि माऊली गड म्हणजे हे खूप ऐतिहासिक हा असा गड आहे. या गडावरती श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर गर्भसंस्कार झालेले आहेत. आई जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे बाळ शिवबाराजे या गडावरती अनेक वर्षे इथे होते. शहाजीराजे यांनी ह्या ठिकाणी बरीचशी सत्ता इथे उपभोगली. आणि एकंदरीत खूप मोठा इतिहास या गडाला लाभला आहे. आपण अधिक माहिती गडाच्या अगदी जिथे जिथे अवशेष आहेत त्या ठिकाणी आपण जाऊन तो इतिहास मांडण्याचा प्रयत्न करू. गडावर पोचताच गाईडने आणलेली भाकर, चटणी आणि लाल मिरचीचा ठेचा. सह्याद्रीच्या कुशीत घेतलेला हा घास म्हणजे पोटासाठी अन्न नाही तर मनासाठी पर्वणी. सह्याद्रीतला घास साधा असतो पण त्याची चव आयुष्यभर लक्षात राहते. जसं जसं आम्ही गडावर पुढे सरकत होतो तसं तसं माऊली गडाचा इतिहास आमच्या समोर उलगडत होता. गड धुक्याच्या दुलईत पूर्णपणे हरवून गेला होता. पण त्या धुक्यातून दिसणारे गडाचे अवशेष, पाण्याचे हौद, भग्न इमारती आणि तटबंदी, प्रत्येक गोष्ट जणू आपल्या शौर्याची साक्ष देत होती. आणि अचानक एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली दिसले शिवलिंग आणि नंदी. त्या क्षणी समोर नजर गेली
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक नजरेस पडले. त्या ठिकाणाहून पुढे जाणारी वाट आम्हाला घेऊन जात होती माहुली गडाच्या मुख्य महाद्वाराकडे. माऊली गडाच्या या महादरवाजापाशी आपण आहोत. माऊली गडाचा आजची ही आमची अभ्यास मोहीम नव्यानेच ही आजची आमची अभ्यास मोहीम तब्बल 1 वर्षानंतर हा माऊलीगड आम्ही करीत आहोत. साधारणतः माऊलीगडाचा जर इतिहास पाहिला तर स्वराज्याच्या इतिहासात एक मानाचं स्थान माऊलीगडावरती आहे. कारण माऊलीगडावरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती गर्भसंस्कार झालेले आहेत. आई जिजाऊ माँसाहेब आणि बाळ शिवबाराजे या गडावरती वास्तव्यास होते. शहाजी राजांकडे जेव्हा माऊलीचं वर्चस्व होतं त्या काळामध्ये इथे आई जिजाऊ माँसाहेब आणि बाळ शिवबाराजे वास्तव्यास होते. आणि हा गड स्वराज्यात नंतर सामील झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतर मुघलांच्यात गेला आणि छत्रपती संभाजी महाराज हयात असताना मुघलांची किंवा इतर कोणी शत्रूंची गड काबीज घेण्याची कोणाची हिंमत झाली नाही. तर असा हा गड, मात्र ह्या गडाला आत्ताच आपण ह्या महादरवाजापाशी आहोत. इथं आपल्याला शरभशिल्प हे अत्यंत पुरातन असं हे शरभशिल्प आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर बरेचसे अवशेष आपल्याला इथं पाहायला मिळतात. ही मजबूत अशी तटबंदी आहे. इथं कळश आपल्याला इथं दिसते. आणि एकंदरीत हे जर अवशेष पाहिलं आपण, ह्याचा हा जो भाग जरी इथे आता थोडासा तुटलेला आहे या महादरवाजाचा भाग, पण अजून त्याचे अवशेष शाबूत आहेत. आणि इथे पारेकऱ्यांच्या देवड्यासुद्धा आहेत, आपल्याला पाहू शकता. या दोन्ही बाजूला जर बघितलं आपण तर ह्या पारेकऱ्यांच्या देवड्या आहेत, या बाजूला सुद्धा. आणि थोडंसं इथं आल्यानंतर असं जाणवतं आपल्याला की अगदी सुधागड किल्ल्यावरती आपण जेव्हा जातो तेव्हा सुधागड किल्ल्याच्या महादरवाजामध्ये जशी जी एंट्री आहे, जो प्रवेश आहे गोमुखीचा, अगदी तसं आपल्याला इथं पाहायला मिळतंय. अधिक आपण इतिहास जाणून घेऊ. पुढे शिवलिंग आहे, शिवलिंगाचं आपण महादेवाचं दर्शन घेऊ. चला मग. या किल्ल्याची मूळ उभारणी कोणी केली हे ज्ञात नाही, पण 1485च्या सुमारास हे ठिकाण नगरच्या निजामशाहीच्या संस्थापक असलेल्या मलिक अहमद यांच्याकडे आले. पुढे शहाजीराजे निजामशाहीचे संचालक बनल्यावर दिल्लीच्या मोगल फौजा व आदिलशाही सेना निजामशाही बुडवण्यासाठी शहाजीराजांच्या मागे लागल्या. साधारणतः 1635ची अखेर व 1636ची सुरुवात या काळातील या घटना. कठीण परिस्थितीत मजबूत आश्रयस्थान म्हणून शहाजीराजांनी जुन्नर शिवनेरीहून जिजाऊ माँसाहेब व बाळ शिवबासहित माऊलीवर मुक्काम हलवला. आंब्याच्या विशाल छायेखाली विराजमान असलेल्या भोलेबाबाचे आणि नंदीचे आम्ही सर्वांनी मनोभावे दर्शन घेतले. आणि त्यानंतर समोरच असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला मनापासून मुजरा. या मित्रांनो, फायनली आपण माहुली गडावरती आलेलो आहोत. माहुली गडावरती इथं महादेवाचं आपल्याला दर्शन होत आहे. आंब्याच्या झाडाखाली इथं विराजमान असलेले महादेव भोले बाबा आपल्याला इथं दर्शन देत आहेत. आणि इथे समोर जर पाहिलं आपण तर इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि भगवा आपल्याला तिथं फडकताना दिसतोय. आणि एकंदरीत हे जर माहोल बघितला आपण तर अप्रतिम असं माहोल आहे. आणि माहुलीगड हा नुसता माहुलीगड हा एक स्वराज्यातला एक महत्त्वाचा किल्ला आणि एक इतिहासाचा महत्त्वाचा साक्षीदार आहे. या किल्ल्याला खूप सारा इतिहास आहे. आपण या व्लॉगच्या माध्यमातून प्रत्येक जे अवशेष आहेत गडाचे त्या अवशेषाबद्दल आपण प्रत्येक माहिती देत आहोत, प्रयत्न करत आहोत माहिती देण्याचं. आणि हा इतिहास आपल्या प्रत्येकाच्या मनात कायमस्वरूपी रुजला पाहिजे. आणि भोले बाबाकडे हीच आमची प्रार्थना असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे हीच प्रार्थना असेल की आमच्याकडून ही सेवा आमच्याकडून ही वेळोवेळी घडून घ्यावी. आणि इथे असंख्य असे इथं शिवभक्त आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे इथं आलेले आहेत.
महादेवाचं दर्शन घेऊन नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केलेल्या प्रत्येकाने. आणि होऊन जाऊ दे मित्रांनो एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय सह्याद्री. जय सह्याद्री. जय गडकोट. जय गडकोट. अरे तुमचं आमचं नातं काय. जय शिवराय. जय शिवराय. धन्यवाद. नमो पार्वतीपते. हर हर महादेव. आत्ताच आपण माहुली किल्ला म्हणजे महादरवाजा तिथून आलेलो आहोत आपण. आणि तसं पाहायला गेलं तर माहुली किल्ला एक दुर्ग त्रिकूट आहे. माहुली किल्ला जवळपास 3 किल्ल्यामध्ये मोडला जातो. एक म्हणजे माहुली, त्याच्यानंतर भंडारगड आणि नंतर मग पळसगड. आता आपण चाललो आहोत भंडारगडाकडे. कारण आता आपण माहुली म्हणजे इथून आपण आल्यानंतर महाराजांचं स्मारक आणि भोलेनाथाचं दर्शन घेतल्यानंतर आपण या ठिकाणी आल्यानंतर तिथं 2 रस्ते जातात. तर आता आपल्याला या रस्त्याने जायचे भंडारगडाकडे. तर चला भंडारगडाकडे. आत्ताच आपण या मार्गे आलो आणि जर आपण पाहिलं तर इथे म्हणजे सकाळी आपण इकडून आलो आणि डायरेक्टली आपण इकडे गेलो महादरवाजाकडे. आता आपण दुर्ग त्रिकूट अर्थात माहुली किल्ला झाला आपला. आता आपण भंडारगडाकडे चाललो आहोत आणि असंख्य इथे वाटा आपल्याला पाहायला मिळतात. ही पहिली वाट आहे, त्याच्यानंतर ही दुसरी, त्याच्यानंतर परत ही वाट आहे, त्याच्यानंतर ही वाट आहे. का सह्याद्रीमध्ये वाटाडे घेणं गरजेचं असतं हे तुम्ही पाहू शकता. आता इथं पावसामध्ये पूर्ण ही झाडी घनदाट अशी झालेली आहे आणि इथं वाटा सुकण्याची दाट शक्यता आहे. त्या कारणे आपल्याला वाटाडे असणे खूप गरजेचे आहे. आणि आमच्यासोबत आहेत आमचे गाईड नवनाथ आगिवले. नवनाथजी या पुढे सांगा, वाट दाखवा चला. म्हणून सांगतो सह्याद्रीमध्ये वाटाडे घ्या, गाईड घ्या, जरूर घ्या. लोकल गाईड घेणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्हाला विशेष म्हणजे तुम्हाला किल्ला व्यवस्थित समजतो, ती व्यक्ती तुम्हाला व्यवस्थित घेऊन जाते. भले ती व्यक्ती कुठे मोठ्या विश्वविद्यापीठामध्ये शिक्षण नसेल घेतलं, पण त्याने जे शिक्षण घेतलं आहे या सह्याद्रीच्या कुशीमध्ये ते कदाचित विश्वविद्यापीठामध्ये नसेल. म्हणून त्यांच्या नॉलेजला सलाम. आणि म्हणून वाटाड्या घ्या सह्याद्रीमध्ये. कुठेही जे दुर्गम भाग आहेत, जे किल्ले आहेत ते समजून घेण्यासाठी गायडन्स आणि मार्गदर्शन हे अत्यंत आवश्यक असतं. पुढे गर्दझाडीतून वाट काढत आम्ही गडाच्या आणखी आत प्रवेश करत होतो. वाटेत 2 अनोळखी समाध्या नजरेस पडल्या. या समाध्या कोणाच्या असाव्यात याचा शोध घेत आम्ही पुन्हा त्या गर्दझाडीतून वाट काढत पुढे निघालो. काही अंतरावर दिसले राज सदरचे भग्न अवशेष. राज सदर पाहून पुढे गेल्यावर आणखी एक अनोळखी वास्तू आमच्या नजरेस पडली. त्या वास्तूवर काही बाणांनी खालील दिशेने जाण्याचा संकेत दिलेला दिसत होता. या वास्तूबद्दल किंवा त्या संकेताबद्दल कोणाला अधिक माहिती असेल तर कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढे नजर गेली, समोर दिसले माहुलीश्वर मंदिर. या मंदिरासमोरच असलेला भव्य पाण्याचा तलाव गडाच्या निसर्ग सौंदर्यात आणखी भर घालत होते. धुकं, हिरवाई, प्राचीन वास्तू आणि हा सुंदर तलाव माहुली गडाच्या प्रत्येक इतिहासाची एक नवी गोष्ट सांगत होते. माहुली किल्ल्याचा हा परिसर इथे संपतो आहे. आणि या इथून ही समोर जी शिडी दिसते, लोखंडी शिडी, ती शिडी सर केल्यानंतर भंडारगड सुरू होतो. हा पूर्ण परिसर जो दिसतोय आपला तो भंडारगडाचा परिसर आहे. तिथून पुढे कल्याण दरवाजाकडे वाट जाते. बट आता पावसाळा सुरू आहे आणि पूर्ण जे कातळ आहे ते पूर्ण एकदम सैवाळ वगैरे पकडले त्याला आणि चिकटपणा जास्त आहे त्याच्यावरती.
पाय घसरण्याची दाट शक्यता आहे. आणि आमचा एकच दिवस ही अभ्यास मोहीम आहे, त्यामुळे आम्हाला हनुमान दरवाजासुद्धा आम्हाला करायचा आहे. सो माहुली किल्ला खूप मोठा किल्ला आहे. एका दिवसात माहुली किल्ला पूर्ण अभ्यास करणं अशक्य आहे, तरीसुद्धा आम्ही प्रयत्न करतो गाईडच्या रूपामध्ये. हे आमचे आगिवले नवनाथ आगिवले आहेत आणि इथे आपण पाहू शकता ही आकाराची दरी आपल्याला दिसते. आणि जी लोखंडी शिडी समोर आहे, इथे रोप वगैरे आपण माध्यमातून जाऊ शकतो, पण पावसामध्ये रिस्क घेणं थोडं धोक्याचं आहे. सो आणि आपल्याकडे वेळ पण नाही तेवढा, कारण आत्ता 1 वाजले, अजून खाली जायला साधारण 2 तास लागतील. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचे वन अधिकाऱ्यांची सूचना आहे की किमान 5 वाजेपर्यंत खाली तुम्ही माऊली गडाच्या पायथ्याशी यावे. त्या कारणे आपण आता चाललो आहे हनुमान दरवाजाकडे. चला मग. माऊली गडाचा हनुमान दरवाजा पाहण्यासाठी आम्ही पुढे निघालो, पण पुढची वाट अत्यंत बिकट होती. निसरडी आणि धोकादायक वाट असल्याने इथे रोपची नितांत आवश्यकता जाणवत होती. प्रत्येक पाऊल जपून टाकत पावलोपावली सावधगिरी बाळगत आम्ही पुढे सरकत होतो. आणि अचानक एका कड्याच्या कातळावर नजरेस पडली हनुमंतरायाची कातळात कोरलेली सुंदर मूर्ती. ज्या कठीण वाटेवरती हनुमंतरायाचे दर्शन झाले आणि पुढचा प्रवास करण्यासाठी जणू एक नवी ऊर्जा प्राप्त झाली. फायनली आपण हनुमान दरवाजा या ठिकाणी आहोत. समोर हनुमानचं शिल्प आपल्या इथं पाहायला मिळते आणि या ठिकाणाहून एक खाली मार्ग जातो, बट आपण आलेल्या मार्गानेच आपण जाणार आहोत. आणि आत्ता दुपारचे 2 वाजून गेलेले आहेत आणि आम्हाला अजून खाली जायला 2 तासापेक्षा जास्त कालावधी लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॉरेस्टचे वन अधिकारी खाली गडाच्या पायथ्याशी 5 वाजेपर्यंत यायला सांगितलं आहे. सो आजचा आपला हा व्लॉग इथेच आपण संपवत आहोत. माहुली किल्ला आपण संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला. भंडारगड आणि पळसगड वेळेअभावी आपल्याला दाखवता नाही आलं. पुन्हा एकदा नेक्स्ट टाईम आपण दाखवण्याचा प्रयत्न करू, कारण पावसाचा दिवस आहेत आणि पूर्ण घसरडी अशी वाट झालेली आहे, धोका आहे आणि सह्याद्रीमध्ये चुकीला माफी नाही आहे. त्यामुळं जीवापेक्षा जास्त काही कोणी करू नये. सो पावसाच्या दिवसाचा बी केअरफुल, टेक केअर. आणि पुन्हा एकदा नवीन आपल्या अभ्यास मोहिमेमध्ये भेटू. आणि जब्बल वर्षभरानंतर आपली माऊली गडची मोहीम ही यशस्वी झालेली आहे. हर हर महादेव, जय शिवराय. खूप छान. एक जवळजवळ वर्षभराने ट्रेकला आलो आहे, त्याच्यामुळे दमायला पण झालं आहे. आणि ट्रेक तर बोले तो झकास, उत्तम ट्रेक झाला आहे. जय शिवराय. मग सर्वांचं काय म्हणणं आहे आजच्या ह्या मोहिमेबद्दल? कसं वाटलं ट्रेक आजचा? एकदम नंबर उत्तम, 1 एकदम उत्तम असा ट्रेक झालेला आहे. यशस्वीरित्या झालेले. रोशन ठोंबरेवाडी एक नंबर. आणि नवनाथ भाऊ, आपलं मनापासून मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या संपूर्ण टीमचं धन्यवाद, कारण टीम है तो सब है. आणि अशा प्रकारे नवीनच लवकरच आपल्या मोहिमेला पुन्हा एकदा नवीन सुरुवात होईलच. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, छत्रपती शिवाजी महाराज के जय जय भवानी. जय शिवाजी.